नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अभिनव स्टडीजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्हाला बऱ्याच सूचना प्राप्त झाल्या होत्या की आपण ठराविक मुद्द्यावर सेपरेट व्हिडिओ बनवावेत. या सूचनांची नोंद घेऊन आम्ही ठराविक मुद्द्यांवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. म्हाडा भरती 2021, भूमी अभिलेख भरती 2021 तसेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या परीक्षांमध्ये साधारणपणे 1 ते 2 मार्कांना प्रश्न विचारण्यात येणारा टॉपिक म्हणजे ब्रिटिशकालीन वृत्तपत्रे. तर सुरू करूयात. ब्रिटिशकालीन वृत्तपत्रे. हिक्कीज बंगाल गॅझेट. तर हिक्कीज बंगाल गॅझेट हे भारतीय उपखंडात प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र होते. या वृत्तपत्रास कलकत्ता जनरल असेही म्हणतात. याचे प्रकाशित वर्ष 1780 तर संपादक जेम्स हिक्की हे होते. कलकत्ता या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. बंगाल गॅझेट. प्रकाशित वर्ष 1816. संपादक गंगाधर भट्टाचार्य. कलकत्ता या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. समाचार दर्पण. प्रकाशित वर्ष 1818. याचे संपादक मार्शमेन हे होते. कलकत्ता या ठिकाणी बंगाली भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. दिग्दर्शन. प्रकाशित वर्ष 1818. संपादक मार्शमेन. कलकत्ता या ठिकाणी बंगाली भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. संवाद कौमुदी. प्रकाशित वर्ष 1821. संपादक राजा राममोहन राय होते. तर कलकत्ता या ठिकाणी बंगाली भाषेत हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. मिरात उल अखबार. प्रकाशित वर्ष 1822. याचे संपादक राजा राममोहन रॉय हे होते. कोलकाता या ठिकाणी फारसी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. बॉम्बे समाचार. प्रकाशित वर्ष 1822. संपादक फैनजी. मुंबई या ठिकाणी गुजराती भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. बंगदत्त. प्रकाशित वर्ष 1830. संपादक द्वारकानाथ टागोर तसेच प्रसन्न टागोर हे होते. तर कलकत्ता या ठिकाणी बंगाली भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. जामे जमशेद. प्रकाशित वर्ष 1831. संपादक PM मोतीवाला हे होते. मुंबई या ठिकाणी फारसी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. दर्पण. प्रकाशित वर्ष 1832. याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. मराठी भाषेतील हे पहिले वृत्तपत्र आहे. मुंबई या ठिकाणी मराठी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. दिग्दर्शन. प्रकाशित वर्ष 1840. याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर होते. तर मुंबई या ठिकाणी मराठी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. रास्त गोफतार. प्रकाशित वर्ष 1851. याचे संपादक दादाभाई नौरोजी होते. तर मुंबई या ठिकाणी गुजराती भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. सत्यप्रकाश. प्रकाशित वर्ष 1852. याचे संपादक करसनदास मुलजी हे होते. तर अहमदाबाद या ठिकाणी गुजराती भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. हिंदू पॅट्रियट. प्रकाशित वर्ष 1853.
संपादक गिरीशचंद्र घोष तसेच हरिश्चंद्र मुखर्जी हे होते. तर कोलकाता या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. सोमप्रकाश याचे प्रकाशित वर्ष 1859. तर संपादक ईश्वरचंद्र विद्यासागर हे होते. कोलकाता या ठिकाणी बंगाली भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. इंडियन मिरर प्रकाशित वर्ष 1861. संपादक देवेंद्रनाथ टागोर तसेच मनमोहन घोष हे होते. कोलकाता या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. टाइम्स ऑफ इंडिया प्रकाशित वर्ष सप्टेंबर 1861 मध्ये बॉम्बे स्टँडर्ड, द टेलिग्राम तसेच कुरिअर या 3 वृत्तपत्रांचे एकत्रीकरण होऊन रॉबर्ट नाईट यांच्या संपादनाखाली द टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू झाले होते. हे वृत्तपत्र मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित झालेले होते. नेटिव्ह ओपिनियन प्रकाशित वर्ष 1864. संपादक V.N. मांगलिक हे होते. मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. इंदुप्रकाश प्रकाशित वर्ष 1861. याचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते. मुंबई या ठिकाणी मराठी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. पायोनियर याचे प्रकाशित वर्ष 1865 होते. इंग्रजी प्रेस हे त्याचे संपादक होते. अलाहाबादमध्ये इंग्रजी या भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. ज्ञानप्रबोधिनी प्रकाशित वर्ष 1866. याचे संपादक नवचंद्र राय हे होते. लाहोर या ठिकाणी हिंदी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. अमृत बझार पत्रिका याचे प्रकाशित वर्ष 1868. याचे संपादक मोतीलाल घोष तसेच शिशिर घोष हे होते. कोलकाता या ठिकाणी बंगाली भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. बंग दर्शन याचे प्रकाशित वर्ष 1873. याचे संपादक बंकिमचंद्र चॅटर्जी होते. तर कोलकाता या ठिकाणी बंगाली भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. ट्रिब्यून प्रकाशित वर्ष 1877. याचे संपादक सरदयाल सिंग मजिडिया हे होते. लाहोर या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. स्टेट्समन प्रकाशित वर्ष 1868. रॉबर्ट नाईट हे त्याचे संपादक होते. कोलकाता या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. हिंदू याचे प्रकाशित वर्ष 1868 होते. याचे संपादक बी राघवाचार्य हे होते. तर मद्रास या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. बंगाली याचे प्रकाशित वर्ष 1879. याचे संपादक S.N. बॅनर्जी होते. तर कलकत्ता या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. मराठा याचे प्रकाशित वर्ष 1881. याचे संपादक लोकमान्य टिळक होते. तर मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. केसरी याचे प्रकाशित वर्ष 1881 होते. तर याचे संपादक आगरकर हे होते. मुंबई या ठिकाणी मराठी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. इंडिया याचे प्रकाशित वर्ष 1890 होते. तर संपादक दादाभाई नौरोजी हे होते. मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. हिंदुस्तान स्टँडर्ड
याचे प्रकाशित वर्ष 1899. याचे संपादक सच्चिदानंद सिन्हा हे होते. तर दिल्ली या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. इंडियन रिव्ह्यू याचे प्रकाशित वर्ष 1900 होते. तर याचे संपादक G.A. नरेशन हे होते. मद्रास या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झालेले होते. इंडियन ओपिनियन प्रकाशित वर्ष 1903. याचे संपादक महात्मा गांधी हे होते. दक्षिण आफ्रिका या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. इंडियन सोशॉलॉजी याचे प्रकाशित वर्ष 1905. याचे संपादक श्यामजी कृष्ण वर्मा होते. लंडन या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. युगांतर याचे प्रकाशित वर्ष 1906. याचे संपादक बरींद्र घोष तसेच भूपेंद्र दत्त हे होते. कलकत्ता या ठिकाणी बंगाली भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. वंदे मातरम याचे प्रकाशित वर्ष 1909. याचे संपादक हरदयाल श्यामजी वर्मा. पॅरिस या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. प्रताप याचे प्रकाशित वर्ष 1910. याचे संपादक गणेश शंकर विद्यार्थी हे होते. कानपूर या ठिकाणी हिंदी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. अल हिलाल याचे प्रकाशित वर्ष 1912. याचे संपादक मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते. कलकत्ता या ठिकाणी उर्दू भाषेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. बॉम्बे क्रॉनिकल याचे प्रकाशित वर्ष 1913. याचे संपादक फिरोज शहा मेहता हे होते. मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. गदर प्रकाशित वर्ष 1913. याचे संपादक लाला हरदयाल होते. सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. कॉमनवेल्थ प्रकाशित वर्ष 1914. याचे संपादक ॲनी बेझंट यांनी मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित केलेले होते. न्यू इंडिया प्रकाशित वर्ष 1914. याचे संपादक ॲनी बेझंट होते. तर मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. सर्वंट्स ऑफ इंडिया प्रकाशित वर्ष 1918. याचे संपादक श्रीनिवास शास्त्री होते. मद्रास या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. इंडिपेंडंट प्रकाशित वर्ष 1919. याचे संपादक मोतीलाल नेहरू होते. अलाहाबाद या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. नवजीवन प्रकाशित वर्ष 1919. संपादक महात्मा गांधी. अलाहाबाद या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. यंग इंडिया प्रकाशित वर्ष 1919. याचे संपादक महात्मा गांधी. तर अलाहाबाद या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र त्यांनी प्रकाशित केले होते. हिंदुस्तान टाइम्स प्रकाशित वर्ष 1922. याचे संपादक K.M. पन्नीकर हे होते. तर मुंबई या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते.
हरिजन, प्रकाशित वर्ष 1933. याचे संपादक महात्मा गांधी होते. तर पुणे या ठिकाणी हिंदी भाषेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.